लासलगाव मधील खाजगी बाजार समिती शेतकऱ्यांनी बंद पाडलेली आहे। कांद्यावरील 40% निर्यात शुल्क हटवावं, केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याचा शेतकऱ्यांनी आरोप करत ही खाजगी समिती बंद पाडलेली आहे। गुजरात आणि कर्नाटकला वेगळा न्याय, मग महाराष्ट्रावर अन्याय कशासाठी, असा सवाल या शेतकऱ्यांनी उपस्थित केलाय। आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। गुजरात पाठोपाठ कर्नाटक राज्यातील गुलाबी कांद्यावरील केंद्र शासनाने लावलेले 40% निर्यात शुल्क हटवल्यानंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आज संतप्त झालेला आहे। आपण आता आहोत नाशिकच्या लासलगाव येथील खाजगी बाजार समितीमध्ये। या बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांनी संतप्त होत लासलगावच्या खाजगी बाजार समितीमधील लिलाव बंद पाडलेले आहेत। केंद्र सरकार जे आहेत ते गुजरात राज्याला, कर्नाटक राज्याला न्याय देतं आणि महाराष्ट्रावर अन्याय करतं, अशी भावना या शेतकऱ्यांमध्ये आहेत। या ठिकाणी जे आहेत ते लासलगाव बाजार समितीमध्ये लिलाव बंद पाडण्यात आलेले आहेत। केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय करू नये, गुजरात पाठोपाठ कर्नाटक सारखं महाराष्ट्रातील जे आहेत हे निर्यात शुल्क हटवावे, अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। आणि याच कारणास्तव आज लासलगाव खाजगी बाजार समितीमधील लिलाव बंद पाडले आहेत। येत्या काळामध्ये केंद्र शासनाने जर महाराष्ट्रावर अन्याय केला तर तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी दिलेला आहे। संदीप जेजूरकर, एबीपी माझा, लासलगाव, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।